समजा तुम्ही रस्त्यावरून चालत आहात आणि अचानक तुम्हाला सोन्याचा एक तुकडा सापडतो आणि तुम्ही तो उचलता. तुम्हाला खूप उत्सुकता वाटते. तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी एक म्हणजे जर आपण हा तुकडा तोडला तर काय होईल? त्याचे 2 तुकडे होतील. मग तुम्ही अजून विचार करता आणि आता यालाही आपण अजून बारीक तुकड्यांमध्ये तोडलं तर आपल्याला 4 तुकडे मिळतील. अजून पुन्हा तेच केलं तर अजून छोटे छोटे तुकडे मिळतील. पण आता तुम्ही विचार करू लागता की अरे, आपण हे सतत करत राहू शकतो का? हा सोन्याचा तुकडा आपण सतत कायमचा तोडत राहू शकतो का? तर या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच बोलणार आहोत. हा असा एक प्रश्न आहे ज्यावर भारतातील, ग्रीसमधील, रोममधील अनेक प्राचीन तत्त्वज्ञांनी आणि कदाचित आणखी अनेकांनी विचार केला. त्यांनी विचार केला की जर कोणतेही आपण मूलद्रव्य घेतले, मूलद्रव्य आठवतात? मूलद्रव्य म्हणजे अशी मूलभूत एकके आहे ज्यापासून सगळे पदार्थ बनतात. सोनंसुद्धा त्यापैकी एक आहे. तर या सगळ्यांनी असा विचार केला की आपण कुठलंही मूलद्रव्य घेतलं तर आपण त्याला कायमचं तोडत राहू शकतो का? तर अनेकांच्या विचारांती हे लक्षात आलं की याचं उत्तर आहे नाही. आपण याला सतत तोडू शकत नाही. बारीक बारीक छोटे छोटे भाग करताना शेवटी आपल्याला त्या मूलद्रव्याचा एक शेवटचा सगळ्यात लहान छोटा तुकडा मिळेल. जसं की हा सोन्याचा आहे, जो आता यापेक्षा लहान होऊ शकत नाही, ज्याचे अजून भाग होऊ शकत नाही. आणि या सगळ्यात छोट्या भागाला ग्रीक लोकांनी ॲटम असे नाव दिले. यालाच आपण मराठीमध्ये अणू म्हणतो. ॲटम या शब्दाचा अर्थ न तोडता येण्याजोगा असा आहे, कारण त्यांना असा विश्वास होता की आपण याला अजून तोडू शकत नाही. आता बऱ्याच काळासाठी अनेक लोकांनी या कल्पनेवर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे शतकानुशतके अणूची कल्पना दाबून ठेवली गेली, जोपर्यंत जॉन डाल्टनसारख्या शास्त्रज्ञांनी तिला पुन्हा जिवंत केलं नाही. आणि आज आपल्याकडे ते अस्तित्वात आहेत याचे अनेक पुरावे आहेत. तर ॲटम किंवा अणू म्हणजे नेमकं काय? अणूंना एखाद्या मूलद्रव्याचा सगळ्यात लहान तुकडा मानता येतं, ज्यामध्ये त्या मूलद्रव्याचे सगळे गुणधर्म आहेत. तो अक्षरशः त्या मूलद्रव्याचा मूलभूत घटक आहे. उदाहरणार्थ हा सोन्याचा अणू काय आहे? सोन्याचा अणू हे सोन्याचा सगळ्यात लहान तुकडा आहे, ज्यामध्ये सोन्याचे सगळे गुणधर्म आहे. तसंच कार्बनचा अणू काय आहे? कार्बनचा सगळ्यात लहान तुकडा आहे. तसंच पाऱ्याच्या अणूमध्ये सुद्धा पाऱ्याचे सगळे गुणधर्म आहेत. तो पाऱ्याचा मूलभूत घटक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळे अणू असे लहान चेंडूसारखे दिसतात का? तर याचं उत्तर आहे नाही. हे फक्त त्यांना दाखवण्याची एक पद्धत आहे. मग खरं तर अणू इतके अविश्वसनीयपणे लहान आहेत की आपण त्यांना सूक्ष्मदर्शकाखाली सुद्धा बघू शकत नाही. हे अणू किती लहान आहे हे समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे या अंगठीचा विचार करा. तुम्हाला काय वाटतं, या अंगठीमध्ये किती अणू असतील? सोन्याचे इथे किती अणू असतील? मग ह्याचं उत्तर आहे लाखो नाही, करोडो नाही, अब्जो पण नाही, सेक्स्टिलियन इतके अणू असतात एका सामान्य सोन्याच्या अंगठीमध्ये. आणि सेक्स्टिलियन म्हणजे एकावर 21 शून्य इतका मोठा अंक. आणि या संख्येची कल्पना करण्यासाठी शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की ही संख्या निरीक्षणयोग्य विश्वातील एकूण ताऱ्यांच्या संख्ये एवढी आहे. इतके छोटे अणू हे असतात. तर थोडक्यात विश्वातील जवळजवळ सगळे पदार्थ, सूक्ष्मजीवांपासून कुत्रे, मांजरी, पर्वतरांगा, ग्रह, तारे, सगळं काही, प्रत्येक वस्तू जी तुम्ही बघू शकता ती मूलद्रव्यांनी बनलेली असते. आणि हे मूलद्रव्यांचे मूलभूत घटक असतात ते म्हणजे अणू. आपल्याकडे त्यापैकी सुमारे 100 अणूंची माहिती आहेत किंवा 100 मूलद्रव्यांची माहिती आहे. आणि या प्रत्येक मूलद्रव्याचा सगळ्यात लहान घटक, मूळ घटक, तो म्हणजे अणू. आणि या अणूकडे त्या मूलद्रव्याचे सगळे गुणधर्म असतात. ठीक आहे, तर या व्हिडिओसाठी इतकंच. पुन्हा भेटूया. धन्यवाद.